सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ही स्पर्धा आपण पाहतोय कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी आयोजित सिद्धनाथ चषक 2024 तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील अंतिम टप्पा बनायला हरकत नाही आहे। अगदी ज्या प्रकारे ग्रामीण भाषेत जर म्हटलं तर मग हत्ती गेले शेपूट राहिला, अगदी तशी परिस्थिती गणा आजचा दिवसभराचा सर्व खेळ मात्र समाप्त झाला। तर शेवटचा सामना मात्र आता शिल्लक राहताना आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बेगापाल्याचा सामना, ही लढत पाहायला मिळेल। एका बाजूला स्वतः आयोजक संघ सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघ, तर एका बाजूला मात्र के स्टार कळंत्रेवाडी, या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते। चला यस बेगापालचा सामना सुरू केला जातोय। पंचाचा ग्रीन सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचतोय। पहिला चेंडू राज याचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ब्लॉकरला फेकला आणि इथे नो स्ट्राइक एंडला परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला। मात्र एक धाव नक्कीच इथे कंप्लीट केली जाते, यशस्वीरित्या पार केली गेली। या एका धावफलकामध्ये बेगापाल्याची लढत सुरू असताना मात्र धावांचा श्रीगणेशा उतरा पाहायला मिळतोय। प्रवीण सुनील हे दोन सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात। त्यानंतर राजने इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। मासा मात्र जाळ्यामध्ये फसला, गळाला लागलाय मासा आणि फलंदाज मात्र बाद होतोय। सुनील फलंदाज मात्र बाद होत आहेत आणि अगदीच फंटाउटला मात्र आपण पाहू शकाल या सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी या संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज, अगदी ज्याला पूर्वी जर आपण काही दशक मागे गेलो तर या खेळाडूला ग्रामीण क्रिकेटमध्ये घातक खेळाडू असं म्हटलं जायचं। फंटाउटचा फलंदाज मात्र घातक फलंदाज, अगदी त्याच पद्धतीचा फलंदाज मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतो। ते म्हणजेच नक्कीच सुहास सुर्वे यांना आपण पाहू शकाल। दमखम आहे त्यांच्यामध्ये, मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमध्ये येऊ शकतात। कारण अगदी मागील मॅच जर आपण पाहिली तर सेमीफायनलची लढत काय कमालीचे फटके आपल्याला पाहायला मिळाले। राज आणि दत्ताजी कळंत्रे यांच्या बॅटमधून तब्बल 47 धावा धावफलकावरती कुठल्या, आणि इथे अगदी फटका तर चांगला होता मात्र दिशा चुकीची निवडली। चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, धाव मात्र मिळते ते केवळ आणि केवळ एकच धाव या डिक्लेअर स्वरूपाच्या धावेने। यस या डिक्लेअर स्वरूपाच्या धावेने धावफलकामध्ये नक्कीच एका धावेची भर पडेल। 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला जरा घाई करा आपण, कारण अन्यथा सेकंड इनिंग मध्ये क्षेत्ररक्षक करणारा संघ आपण जर पाहिलं तर के स्टार कळंत्रेवाडी या संघाला थोडीशी अडचण येऊ शकते। हो इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येत होता, त्याला मात्र कट केलं आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं। एक धाव या चेंडूवर सुद्धा मिळते। म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं ज्या 3 धावा आलेत त्या अक्षरशः आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपाच्या इथे जमा होत्या। पहिली धाव मात्र नक्की धावची स्वरूपाची होती। त्यानंतर पुन्हा एकदा फसवलंय सुहास सुर्वे, मात्र नशीब म्हणावं लागेल कारण चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये। एक धाव यावेळेस सुद्धा मिळते। समोर जर संघ पाहिला तर नक्कीच आम्ही मगाशीच उल्लेख केला की हा संघ या संघाने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तब्बल 47 धावा कुठल्या होत्या। यस या षटकातील चेंडू झाले 5, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। राज याचा शेवटचा चेंडू फेस करते पुन्हा एकदा सुहास। शेवटच्या बॉलवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र वारंवार चेंडू जाता डी झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या चेंडूवर सुद्धा मिळते एक धाव। या एका धावेने पहिलं षटक इथे समाप्त होत आहे आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आपण जर स्कोर कार्डचा उल्लेख केला तर धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 2, चला स्पीडअप करा, लगेच आपल्या पुढील गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्या।
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 5 धावा, गोलंदाज विजय. दुसरं षटक इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकाच धावेवर इथे रोखलं जात आहे, एका धावेवर समाधान मानलं जात आहे, एका धावेवर संयम राखला जातोय. कारण जाणीव होती जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला असता तर मात्र यदा कदाचित एखाद्या फलंदाजाला भागारी यावं लागलं असतं, एखाद्या फलंदाजाचा प्रवास इथून संपुष्टात आला असता. म्हणून संयम राखलाय, शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 षटकांचे सामने आहेत, केवळ 1 षटक झाले, दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथूनही मॅचमध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. कमी धावा जरूर आल्या असल्या तर मात्र कमबॅक करण्याची ताकद या 2 फलंदाजांमध्ये आहे. मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, अगदी ज्या प्रकारे राजने या फलंदाजांना रीड केले की काय, प्रत्येक चेंडू हा कमी गतीचा फेकला, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून राज विजय सुद्धा त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण ही कुठेतरी कमकुवत बाजू आहे या फलंदाजाची, हे मात्र इथून स्पष्ट होतंय. गती कमी असेल तर मात्र फलंदाज फस्ट आहेत, मात्र चेंडूला तुम्ही जेवढा वेग द्याल तेवढ्या वेगाने चेंडूला बाहेर फेकण्याची ताकद या फलंदाजांमध्ये आहे. इथे मात्र सुहास सुर्वे याने चेंडू रीड केलाय आणि अगदी योग्य टप्प्यावर चेंडूला उचललाय आणि फेकून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा दमदार चौकार सुहास सुर्वे यांच्या बॅटमधून. पहिला चौकार आलाय या मेगा फायनलच्या मॅच मधील आणि या चौकाराने आता मात्र धावफलकामध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल. धावा मात्र पोहोचतात त्या 10 या अंकावरती धावफलक पोहोचतोय. फुटवर्कचा वापर केला होता, मात्र एकदम या चेंडू सुद्धा नक्कीच मिळेल. 22च्या स्वरूपाची धाव मात्र मिळते आणि या एका धावेने 11 या अंकावरती धावफलक पोहोचतंय. सिद्धनाथ चषक 2024 हे तिसरं पर्व. या षटकातील चेंडूचा उल्लेख केला तर 4 चेंडू झालेत आणि इथे पुन्हा एकदा थोडा एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला चेंडूला. सुहास सुर्वे मात्र या बाउन्सवरती फसत आहेत, अगदी चेंडूला टप्प्यामध्ये घेता आला नाहीये आणि डॉट स्वरूपाचा चेंडू येते. यस, नक्कीच आपण पाहतोय की आत्तापर्यंत जर पाहिलं स्थिती तर कुठेतरी लो स्कोर होतोय की काय. मात्र जर विचार केला तर सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघाचा गोलंदाजाचा अटॅक सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे. कारण जरी धाव फलकावरती कमीत कमी 20-25 धावा जरी आल्या तर डिफेंड करण्याची ताकद या संघाकडे सुद्धा आहे. त्यामुळे जरी लो स्कोरिंग सामना असला तर मात्र लढत ही मात्र अटीतटीची होईल, यामध्ये तेवढ मात्र शंका नाहीये. यस, दुसरं षटक इथे समाप्त होतोय आणि 2 षटकानंतर मात्र धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 12 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये इथे धावा खर्च केल्या. केवळ 12 धावा, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल आतापर्यंत केशर कळंतेवाडी संघाच्या माध्यमातून. स्पीडअप करा जरा. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील लहान मुलांना जरा बाजूला घ्या, लहान मुलांना जरा मागे घ्या, बॉल लागेल त्यांना जरा काळजी घ्या प्लीज. इथे एज घेतली आहे आणि धाव मात्र घेतले जात नाहीये. सुहास सुर्वे मात्र स्वतः नाराज आहेत कारण एक धाव यावेळेस खूप महत्वाची आहे. तुम्ही धावा इथून नाकारू शकत नाही, मात्र धाव नाकारले याची किंमत मात्र कुठल्या संघाला मोजावी लागेल. कारण कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती फलंदाज सुनील प्रवीण यांना की मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येऊ शकतात. आणि इथे पंचाचा निर्णय येतो आम्हाला. नो बॉल सर, नो वाईड ओके, वाईड चेंडू येतोय इथे. येस, वाईड चेंडू येतोय, अवांतर चेंडू येतोय इथे आणि एका धावेची भर सुद्धा पाहायला मिळेल. धावा पोहोचतात 13 या अंकावरती. प्रवीणने ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की प्रवीणने मात्र दमखम दाखवल्या, स्वतःवरती विश्वास दाखवला की त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्या येऊ शकतात. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, अगदी शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धावेवर यावेळी सुद्धा रोखले जाते. आता मात्र पुढे एकदा स्ट्राईकला फलंदाजाला आणले जाते. सुहास सुर्वे यांना आपण पाहू शकाल. सुहास सुर्वे यांच्या बॅटमधून आपण अपेक्षा बाळगतो की एका दुसरा तरी मोठा फटका पाहायला मिळेल, जेणेकरून धाव फलकावरती बरीचशी उचल आपल्याला पाहायला मिळेल. हो, मात्र वारंवार क्षेत्ररक्षण तेवढंच कमालीचं होत आहे. अगदी क्विक थ्रो आणि परफेक्ट थ्रो झाला
आणि त्याच जोरावर मात्र सुहास सुरे यांना धावची स्वरूपामध्ये बाद काढण्याची संधी मिळाली. संधीचं रूपांतर सुवर्ण संधीमध्ये केलं. सुहास सुरे यांना मात्र माघारी यावं लागतंय. खोलवर टप्प्याचा बॉल एज घेतले, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह मध्ये आणि एका धावेवर थांबावं लागतंय. षटकाचा मात्र विचार करता शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकात आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती आता केवळ आणि केवळ 15 धावा. या येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एकाच मोठा फटका येईल का लेफ्ट हँडेड बॅट्समन यस विजय. ओ आणि इथे यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र चेंडूला मिस केला आणि यष्टांना मात्र इथे बाजूला केलं जात आहे. यष्टा वाकवल्या जात आहेत आणि फलंदाज विजयला मात्र माघारी यावं लागतंय. 15 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परततोय. यस शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल. विजय हा फलंदाज बाद झाल्यानंतर आणखीन एक विजय नावाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय. प्रयत्न मात्र नक्कीच असेल. आता मात्र जर पाहिलं तर बोरीवाडी ग्रामस्थांच्या नजरा सुद्धा या चेंडूवर लागल्या असेल की या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का. मात्र संपर्क होत नाहीये. अगदी एक धाव जरूर मिळाली असली तर मात्र 22च्या स्वरूपाची धाव मिळते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. तर पहिल्या इनिंगची इथे समाप्ती होते, पहिल्या सत्राची इथे समाप्ती होते आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. धावा मात्र धावफलकावरती येत आहेत. त्या केवळ आणि केवळ 16 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची आता मात्र गरज असेल. नक्कीच जशी मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल, जसं उत्तरार्धाला मात्र सुरुवात येईल, तसं पुन्हा एकदा आपल्या कानावरती गोड आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ नवी मुंबई खऱ्या अर्थाने या विभागामधील एक उभरता सितारा म्हणायला हरकत नाहीये. कारण बराच मोठमोठ्या समालोचकांबरोबर ज्यांनी मंच शेअर केलाय, बरंच काही शिकतोय असा आमचा समालोचक संकेत पवार याला मात्र पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतोय मेगा फायनलच्या या लढतीमध्ये सेकंड इनिंगचा उत्तरार्ध आपल्या समोर मांडण्यासाठी. सो ओव्हर टू मिस्टर संकेत पवार. नक्कीच सर, धन्यवाद सर. ज्याच्यापासून आपण सकाळपासून ज्यांचा गोड आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ सातारा, ज्यांचा मात्र सकाळपासून गोड आवाज ऐकला, त्यांचं देखील खूप कौतुक करू शकतो. मात्र आता फायनलच्या मेगा फायनलच्या मॅचमध्ये एका बाजूला संघ असेल मोरेवाडी वर्सेस कोळंदरेवाडी संघ. दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. चांगला खेळ खेळून मात्र आतापर्यंत या स्टेजवरती पोहोचलेले आहेत. आता मात्र थोडंसं कुठेतरी कोणताही संघ कमी पडला नाही पाहिजे. 100% सगळ्या दोन्ही संघाचा करण्याला मात्र 100% देणे पाहिजे. 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 17 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे. मात्र ह्याच मॅचेस मात्र कित्येक वेळा आपण फसताना पाहिलेत. कारण असल्याच मॅच मात्र खूप डिफिकल्ट होऊन जातात. याच्यावरती मात्र खूप विचार केला पाहिजे. चला स्पीडअप करा, विनंती असेल. पंचांना मात्र त्वरित सामना चालू करायचा. 18 चेंडू 17 धावा. 18 चेंडू 17 धावा. 17 धावा 18 चेंडू. साधं सोपं समीकरण. अवघड होईल का सोपं होईल, आता मात्र येणारा काळवाल ठरवेल. जिथे एके बाजूला संघ असेल मोरेवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्ष असेल कोळंदरेवाडी संघ. दोन फलंदाज मैदानात उतरलेत. एके बाजूला असेल राज, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक वरती राहुल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पॉवर प्ले निर्णायक षटक. पहिल्या चेंडूवरती विकेट येईल का, महत्वपूर्ण झेल असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र महत्वपूर्ण विकेट राजला मात्र परतावे लागेल. ज्या राजने मात्र आतापर्यंत मैदानावरती स्वतःने राज केले होते, ते आता मात्र राजला परतीचा प्रवास करावे लागेल. मित्रांनो, खेळ आहे, कधी कोणाची वेळ सांगता येत नाही. कारण पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट झाले. बोललो होतो लो स्कोरिंग मॅच आहे. ज्या मॅच मध्ये मात्र नवीन
बॅट्समन मैदानात उतरलाय ते मात्र दत्ता जबाबदारी असेल, कारण लो स्कोरिंग मॅच आहे, डिफिकल्ट देखील होऊ शकते. कोणता संघ हरेल आणि कोणता संघ जिंकेल आता मात्र येणारी वेळ का ठेवेल, ज्याच्या मात्र मोरेवाडी संघ आणि कोळंदवाडी संघातील लढत मैदानात आपण पाहतो. 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटच्या पतन. 17 चेंडू 17 धावा, 17 चेंडू 17 धावा. पहिल्या षटक प्रगतीवरती असताना पॉवर प्ले निर्णायक षटक ओळखले जाते, ज्या षटकामध्ये धावा येणे गरजेचे असते, कारण या षटकामध्ये 30 क्षेत्राच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात. हा मात्र क्रिकेटचा नियम आहे. त्याच्यावरती पाहिलं तर आपण 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, एक मात्र मिड ऑनला आणि एक मिड विकेटला. स्ट्राईक वरती असेल आता मात्र दत्ता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दत्ता मात्र आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. एकीने दुहेरी धावेने देखील आपण सामना जिंकू शकता, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. कोणत्याही मोठ्या फटकेची आवश्यकता नाही, फक्त कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचे आहे, ते मात्र अत्यंत महत्त्वाचे असते. क्रिकेटमध्ये मात्र फक्त षटकार चौकारांची आतिषबाजी आवश्यकता नसते. माइंड आणि क्रिकेट क्रिकेट पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्याच प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, येईल 4 धावांसाठी. 4-4-4 चौकार. या 4 धावानंतर मात्र धावफलकावरती धावा सजले त्या मात्र 6 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना हा नंबरचे षटक प्रमिनीवरती हल्ला बोल केलेला आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, धावा रोखणे गरजेचे आहे, विकेट मिळवून देणे गरजेचे आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, त्यानंतर मात्र चौकार. पुन्हा एकदा सर्व बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक असेल त्याच्या वा काय क्षेत्ररक्षण, हे 100% देणे गरजेचे आहे. मी मित्रांनो वारंवार सांगत असतो, क्रिकेट हा खेळ एका खेळाडूच्या जीवावरती नसतो, तो एका खेळाडूवरती नसतो, कारण 11 खेळाडूने मात्र समीपर्यंत दिलं तर हा क्रिकेटचा खेळ जिंकू शकतो. जिथे मात्र एकाकडून चूक झाली तर आपल्याला मात्र पराभव स्वीकारावा लागेल. इथे मात्र सन्मान दिलेला आहे. रनआउटची संधी असेल मात्र दत्तावेना परतावे लागेल. तो मात्र अचूक पाहिजे होता, फेकी अचूक पाहिजे होती. एसटी रक्षकाकडून चूक होते, नाकारले. त्वरित नाकारल्यामुळे मात्र रनआउटची संधी मिस झाली. धावफलकाचा जर विचार झाला तर 7 धावावरती स्थिरावलेला आहे. प्रवीण पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला स्ट्राईक वरती आता मात्र क्षेत्ररक्षक असेल, कुठेतरी फॉर्मलिंग होते, चुकी होते, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. पंच धावा किती असतील आता? नक्कीच 2 धावा. या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा जर विचार केला, धावफलकात धाव सजले त्या मात्र 9 धावा. विनंती असेल जे बच्चे कंपनी मात्र तिथे बसले त्यांना विनंती असेल थोडस पाठीमागे जायचं आहे. थोडासा अडथळा येते. फायनलची मेगा फायनलची लढत येथे मात्र 1-1 धावा महत्वपूर्ण आहेत. 1-1 धाव मात्र सोन्याच्या भावाने आता सध्या मात्र मैदानात चालू आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. या लो स्कोरिंग मॅच मध्ये मात्र 1-1 धाव महत्वपूर्ण असेल. मायबाप प्रेक्षक वर्गांना मात्र खूप खूप आभार मानतो, ज्यांच्याशिवाय मात्र हा खेळ हा क्रिकेट हा अधुरा असतो. त्यांच्या साथीशिवाय मात्र कोणताही खेळ असो या क्रिकेट असो त्यांच्या साथीशिवाय अधुरा असतो. त्यांचा देखील मोलाचे मात्र आज आपल्याला पूर्ण दिवसामध्ये साथ लागलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती देवावरती पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलेला आहे. चेंडू आता मात्र जाईल का सीमारेषेच्या पार? पंच आमच्यापर्यंत ओळखत आहेत. पंचांनी मात्र केलेला इशारा. हा येते 4 धावांसाठी. 4-4-4 चौकार. सेमीफायनलची लढत लो स्कोरिंग मॅच असू दे तर नसू दे, मात्र माझा फॉर्म मात्र मी कायम ठेवणार. दत्ताने मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. आता समीकरण पाहतोय तर 11 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 5 धावा. विजयी षटकार येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. नक्कीच माफ करा. 10 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 3 धावा, 3 धावा, 10 चेंडू. आता मात्र पूर्णपणे आपलं वर्चस्व मैदानात गाजवलेलं आहे. थोडासा कुठेतरी मोरेवाडी संघ
थोडासा कुठेतरी पाठीमागे राहिला, थोडा धावा मात्र कमी पडल्या. त्याच्यानंतर कळंद्रेवाडी संघाने मात्र आपलं वर्चस्व गाजवलं मैदानात. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू जाईल का सीमेरेषा पार, हा येते चौकार. इथे मात्र खूपच अफलातून मात्र सेलिब्रेशन आपण पाहिलं. के स्टार कळंद्रेवाडी संघाने मात्र सामना जिंकलेला आहे. सेमीफायनलची लढत, या लढतीचा मात्र पूर्णपणे दिवसभर ज्यांनी मात्र विचार केला होता. एके बाजूला संघ होता मोरेवाडी, त्यांच्या विपक्ष कळंद्रेवाडी संघ. कळंद्रेवाडी संघाने मात्र वर्चस्व दाखवलेलं आहे. हार्डलक बॅडलक मोरेवाडी संघ, आपला देखील खेळ चांगला राहिलेला आहे. मात्र कळंद्रेवाडी संघाने ज्याच्यासाठी केला अट्टास त्याचा शेवट व्हावा गोड, हा देखील शेवट गोड झालेला आहे. आणि सेलिब्रेशन आपण पाहतोय.